नमस्कार, ब्लॉगर छाया या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवत आहे खास नॉनव्हेज खवय्यांसाठी चमचमीत अशी काळ्या मटणाची भाजी. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी मटणाला 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे व त्यात 1 चमच हळदी पावडर, अद्रक आणि लसूणची पेस्ट व मीठ ॲड करून घेतलं व ते त्या मटणाला व्यवस्थित लागेल असं मिक्स करून घेतलं. आपल्याला इथं ते मॅरिनेशनसाठी 1 तास ठेवायचं आहे. जर तुमच्याकडं जास्त वेळ असेल तर तुम्ही ते जास्त वेळ पण ठेवू शकता, पण जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कमीत कमी अर्धा तास तरी ठेवा. त्याने भाजीला चव खूप छान येते. अशा प्रकारे मी इथे 1 तासभर मॅरिनेशनसाठी ठेवलेला आहे. चला मग आपण आता मसाल्याची तयारी करून घेऊया. या ठिकाणी मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या व अद्रक त्याची पेस्ट करून घेतली व काळ्या वाटणासाठी 2 मोठ्या आकाराचे कांदे, खोबर आणि कोथिंबीर घेतलेली आहे व ती अशा प्रकारे वाटण करून घेतलं. तर आता इथं तासभर झालेलं आपलं मॅरिनेशनचं मटण 1 तास झालेला आहे. बघा किती छान कलर पण आलेला आहे. आता हे मटण मी पातेल्यात वाफवून घेणार आहे. पातेल्यात वाफवलेलं मटणाला चव खूप छान येते. पातेल्यात मटण वाफवण्यासाठी वेळ तर खूप लागतो, पण चवीला भाजी खूप छान होते. तर इथं फोडणीसाठी मी 1 छोटा मीडियम आकाराचा कांदा कट करून घेतला एकदम बारीक. तो इथे मी पातेल्यामध्ये तेल घातलं व त्यात 1 छोटा मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून ते ॲड केला व ते सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. आता त्यामध्ये आपण इथं मॅरिनेशन केलेलं मटण त्यामध्ये टाकलं व इथे लगेच पाणी ॲड करायचं नाही. त्याला थोडंसं झाकून जर वाफायला ठेवलं ना तर लगेच त्या मटणाला पाणी सुटतं. इथे मी पातेल्यामध्ये शिजवत असल्यामुळे इथे मला पाणी लागेल, त्यामुळे इथे मी पाणी गरम करून ॲड केलेलं आहे. हे मटण शिजण्यासाठी मला साधारण इथं पाऊण तास लागलेला आहे. बघा तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारे ते मटण शिजवून झालेलं आहे. पातेल्यामध्ये मटण शिजवायला वेळ लागतो, पण त्या भाजीला चव पण खूप छान येते. एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. बघू शकता तुम्ही आपलं मटण किती चांगल्या प्रकारे इथं शिजवून झालेलं आहे. आता आपण भाजीची तयारी करून घेऊया. इथे मी 4 पळ्या तेल घेतलेलं आहे. त्यात अद्रक आणि लसणाची पेस्ट जी बनवून घेतली होती ती 1 चम्मच इथं ॲड केली व ती चांगली गुलाबी कलर येईपर्यंत परतवून घ्यायची. यामध्ये आपण आता ते काळं वाटण जे बनवून घेतलं होतं ते मी यामध्ये आता टाकणार आहे. ते इथे मी टाकून घेत आहे व ते कांदा आणि खोबर भाजून घेतल्यामुळे त्याला जास्त परतायची गरज नाही आहे, कारण ते पहिलेच भाजलेलं असल्यामुळं. अशा प्रकारे त्याला थोडं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता इथे आपण सुके मसाले ॲड करणार आहे. त्यासाठी मी इथे काळं मसाला घेतलेला आहे, मटण मसाला, जिरे पावडर, गरम मसाला, हळदी पावडर आणि धने पावडर ॲड केलेला आहे. हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा व थोडं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. यात मी हा मसाला करपू नये यासाठी मी तो मटणाचा जो पिवळा रस्सा होता ते मी यात थोडा ॲड करून हा मसाला व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हा मसाला आपला व्यवस्थित शिजवून झालेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे. आता मी यामध्ये आपण वाफवून घेतलेलं ते मटण आहे ते मी ॲड केलं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मसाल्यांसोबत
व थोडा वेळ त्या मसाल्यामध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं, म्हणजे कसं त्या भाजीला, त्या मटणाला तो मसाला व्यवस्थित लागला जाईल. तुम्ही आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालू शकता. तुम्हाला हवं तेवढं पाणी त्यामध्ये ॲड करू शकता. मी इथं वरून थोडी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. बघू शकता तुम्ही आपल्या ह्या भाजीला बघा, तेल पण किती छान सुटलेलं आहे व कलर पण छान आलेला आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा आणि मला प्लीज कमेंट्स करून सांगा कशी झालेली आहे. आणि लाईक आणि शेअर पण करा, सबस्क्राईब नक्की करा. आता मी या ठिकाणी गरम पाणी करून त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही हवं तेवढं पाणी त्यात ॲड करू शकता. तुम्ही बघू शकता रस्सा पण किती छान आलेला आहे आणि भाजीला तरी पण खूप छान आलेली आहे. अशा प्रकारे ही मटणाची भाजी गावरान पद्धतीने तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवडेल. एक वेळेस ट्राय करून बघा. तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारे हा रस्सा झणझणीत अशा प्रकारे झालेला आहे. थँक यू.